मॉर्निंग. कशात सर्व मस्त. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आता सकाळ झालेलं आहे, हनुमान चालीसाला म्हणजे सकाळ झालेले आहे म्हणजे वाजलेत 11:15 वाजायला आले. याची आंघोळ केली, झोपवले. जास्त काय करायला भेटलं नाही कारण याला घेऊन किंवा मामा घेतात, पण याला बघत बघत कारण त्याला झोप आलेली त्याच्यामुळे त्याला बघत बघत काही भेटलं नाही. चहा पिलाय, पेट वगैरे आवरलं आहे. गौरांशला पण रात्री ताप आलेला तर त्याला डॉक्टरकडे न्यायचं आहे. होऊया डॉक्टरकडून जर आलो लवकर तर मग डायरेक्ट शाळेत पाठवणार त्याला. म्हणजे थोडा थोडा एवढा नाही. काल रात्री थोडासा आला, आता हाय थोडासा गरम आहे अंग. तर मग हे येणार आहे दुपारी, बघूया आले तर मग दवाखान्यात नेऊन जर आलो लवकर शाळेच्या टायमिंगमध्ये तर मग त्याला शाळेत पाठवेल औषध वगैरे देऊन. कारण आता पेपर आहे बुधवारी, आज आहे सोमवार. आणि आता याची आंघोळ झाली, याला झोपवलं मस्तपैकी, तो झोपला आहे. आता बाकीची कामं करते, झाडू मारून झालं, लादी पुसायची आहे, मला भांडी घासायचे. आईंनी भात केलं आहे, आता डाळ वगैरे टाकतील. आणि काल भाजी आणलेली तिकडून खूप सारी राहिली म्हणून मी आणली, आणि मला आवडते भाजी. आणि भाजीचं जेवण ना सगळं आईने बनवलेलं, तर मस्त झालेलं. आणि खूप मस्त भाऊसुद्धा आम्हाला खूप छान भेटले. एकदम स्वभाव वगैरे खूप चांगला आहे. आणि माहिती आहेत आमचं जमवलं आहे ना कडू काका, त्यांचाच मुलगा आहे. तर त्यांची फॅमिलीसुद्धा खूप छान आहे, मस्त जोडी तर एकदम मस्तच दिसते. उंची, तब्येत सगळं सेम दोघांचं. खूप मस्त वाटलं. आणि आम्हाला नव्हतं आमंत्रण, म्हणजे मुलीकडनं ना फक्त मामा लोक आणि आई म्हणजे मावशी अशांनाच आमंत्रण होतं, बाकी कोणाला नव्हतं आमंत्रण मुलाकडनं. आता आम्हाला होतं म्हणून आम्हीही गेलेलो तिकडून मुलाकडून, नाहीतर मुलीकडून नव्हतं. असं घरातल्या घरात होतं, पण तरी पण साखरपुड्यासारखंच झालं सगळं साखरपुड्यासारखं झालं, चांगलं झालं. आता लग्न डायरेक्ट साखरपुडा, लग्न डायरेक्ट दिवाळीमध्ये आहे. तर आता चला, मस्त वाटलं जाऊन काल. आणि आल्यानंतर काय जास्त ब्लॉग शूट केला नाही कारण बाकीची कामं थोडी उरकून घेतली आणि मग झोपलो. आणि आता चला ब्लॉगला बदल सुरुवात करते मी. आईंची आंघोळ अजून बाकी आहे, बाबांनी केली, याची केली. आता आई जातील, मग गौरांशी आहे आंघोळ अजून. तर ब्लॉगला सुरुवात करते आणि तुम्ही कंटिन्यू राहा. कसं वाटते ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा. आणि आवडलाच लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. लाईक करायला काय जात नाही, बटन दाबायचा लाईकवाला. बाहेर बसायचे मला. चल गौरांशला काहीतरी नाश्ता देते. चल, दादाकडे जायला किती खुश, बघ आला दादा. ए शन, चल गौरांश. मग दादाच्या पाठीच फिरणार तो. चपात्या झालेल्या आहेत माझ्या, त्यांनी ज्वारी आणि नाचणी मिक्स आणली. डायटिंगवाल्यांनी ज्वारी आणि बाजरी, काय ज्वारी आणि नाचणी. शाणे, हे बघा शाणे. अयो, अजून तर दळली पण नाही हो, खाऊन जाळ्यावर. देवा, कसं व्हायचं रे. झोपला आणि मी बॅग अशी टाकलेली गौरांशने, तर ती जागा ठेवते. आणि मांडण घेतले मी साफ करायला. संध्याकाळचं आता काय जास्त नाही, मच्छीचं यांचं आहे. मी भाजीवाली मी काहीतरी वडा वगैरे आणील, नाहीतर मग बघूया कांद्याचा पोळा वगैरे बनवला तर गौरांशला पण होईल. आणि मी सुद्धा गौरांशला डॉक्टरकडं न्यायचं आहे. ताप नाही आहे आता, पण आणलेलं बरं डॉक्टरकडून, आणि औषध असलेलं बरं आपल्याकडं.
तर मग आणि मी तुटी फ्रुटी बनवलेली ना, एवढी भारी झालेली ना मस्त. नंतर परत बनवणार आहे कारण आमच्याकडं कलिंगडसारखा असतोच. आता पहिला दिवाबत्ती करून घेते, 6:45 वाजले. दिवाबत्ती करते, मशीन लावले, बाबांचे सफेद कपडे पण धुवायचे होते, ते पावडरमध्ये टाकलेत मी मस्त. थोडीशी निघते. एकच दोनच चल. कधीपासून आलाय? किती वाजता आलाय तो? 6:45 वाजता आलाय वाटतं. पॅन्ट बघ कशी केलीस, बघ काय करायला लागलाय. नाही ते आणि पडला मग. चल 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 घरी चल, चल डॉक्टरकडे जायचं आहे. बस झालं, बस. चला मी नाच नाच पप्पाला. डोप्यावर डोप्यावर चाला, डोप्यावर चाला. हां 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 उभा राहतोय. पाय नीट ठेवतो, चढतो त्याला, चढू दे. पाय नीट ठेव तुमचे. ईरान क्या छुप बैठेगा या पलटवार करेगा? चढतो का नाही? ऐसा देश है जो पलट कर जरूर आता है हर बार.